आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अगं काही नाही ग, आई जरा वियर्ड वागत होत्या. वियर्ड म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? काही झालंय का? नाही नाही नाही, सगळं सगळं ठीक आहे, पण जाऊ दे ना, सोड. तू बोल ना, तुझं काय चाललंय? तू मला सांग काय झालंय. काय ना की आई सतत कंप्लेंट्स करत असतात की त्यांनाच सगळी कामं करावी लागतात म्हणून, आणि म्हणून ते मला कामं सांगतात. आणि यू नो ना, मला कुकिंग मधलं काही जमत नाही, आणि मी ज्या पद्धतीने काम करते ना ते त्यांना आवडतही नाही. आणि वरती शांत, सहनशील आणि आयडियल सुनेसारखं मी ऍक्ट करावं असं ते एक्सपेक्ट करतात. आणि काय नाही ग, त्यांना ना असं टिपिकल सासू बनायची हौस आहे. आणि इकडे त्यांच्याच फॅमिलीतले लोक त्यांना भाव देत नाही. मग मी काय करू? आणि आत्ता काय झालं माहितीये, आता मी फक्त त्यांना म्हणाले की मी माझं स्किन केअर नाही शेअर करू शकत, तर शी गॉट ऑफेंडेड. त्यांना ते खूप इन्सल्टिंग वाटलं. ओ माय गॉड. अदिरा, तुला आहे ना ब्रेकची गरज आहे. पण मला सांग, तू घरात का सगळे स्किन केअर करतेस? आपण बाहेर जाऊया, सलॉन मध्ये जाऊया. नाही ग, आय एम नॉट शुअर. जाऊ दे ना, आपण परत कधीतरी जाऊ. ओके? असं नको ना करूस. तू चल ना माझ्याबरोबर बाहेर. आता नको ना, आपण जाऊ ना परत कधीतरी यार. ठीक आहे, मी तुला परत कॉल करते. ओके, बाय. देवा, मी समर राजवाड्यांचा राग समजू शकते, पण अशी सततची धुसफूस किती दिवस चालणार? माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा पण जास्त विश्वास आहे. आता तुझी काय योजना आहे मला माहित नाही बाबा, पण यातून काहीतरी मार्ग सुचव रे बाबा आता, आणि मला शक्ती दे. एक्सक्यूज मी, मला देवाचं दर्शन घेऊन लगेच निघायचंय. हा, घ्या ना प्लीज. तुम्ही बाजूला झालात तर मी घेऊ शकेन. ओ शुक शुक शुक. काय मांजर इकडे कुठे? मग तुम्हाला हाक मारत होते. मला, मी मांजर आहे? छे, नाही. हे बघा, चांगलं नाव आहे माझं. हा, खूप मोठ्या कष्टाने कमवलंय. हा, पण ते मी नाही घेऊ शकत. का? म्हणजे तुम्हाला अहो नावाने हाक मारायला मी कम्फर्टेबल नाहीये. का त्यात काय नावाने हाक मारायची? नाही मारू शकत. का? अहो आता नाही मारू शकत आहे म्हणून तर तुम्हाला शिक्षक असं करत होते ना. हे बघा, ठीक आहे, नावाने हाक नाही मारायची ना, तुम्ही मला आडनावाने हाक मारा. हा, तुम्ही मला राजवाडे म्हणून हाक मारा. आडनावाने कशा हाक मारणार? तर त्यात काय झालं? आडनावाने हाक मारायची. आपण थोडी नवरा बायको आहोत, आणि ते उगाच अहो अगं वगैरे ते काय आपल्याला जमणार नाही. मी तसलं काही हाक मारू नका मला. तुम्ही जरा हळू बोलाल का? कुणीतरी बोलणं ऐकेल आपलं. ऐकू देत, जे सत्य आहे तेच मी बोलतोय. आणि मुद्दा काय, हे एवढंच होतं का? नाही नाही नाही, तेवढंच नव्हतं. मी ऍक्च्युली आजींशी बोलले. मी इंटरव्ह्यू द्यायचा विचार करते, म्हणजे परत नोकरी करायचा विचार करते. ठीक आहे. ठीक आहे, कशासाठी? म्हणजे मी नोकरी करण्यासाठी ठीक आहे का आडनावाने हाक? दोन्हीसाठी ठीक आहे. ठरलं तर मग तुम्ही मला राजवाडे म्हणून हाक मारा, मी तुम्हाला सरपोतदार मॅडम म्हणून हाक मारेन. नाही 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 नाही, मला नको असं आडनावाने वगैरे. मला छान नाव आहे, स्वानंदी असं म्हणा मला, आणि ते मॅडम वगैरे वापरू नका प्लीज. का? ऑफिसमध्ये तुम्हाला असंच म्हणत असतील ना? हे ऑफिस आहे का? हो, पण आपले काही घरोब्याचे संबंध नाहीये, त्यामुळे हा प्रश्न सुटलाय. धन्यवाद. ओ राजवाडे, मिस्टर राजवाडे, मिस्टर राजवाडे. पाहिलंस, सगळं कसं अगदी माझ्या मनासारखं घडतंय. मला नाही वाटत माझी अदिरा फार काळ त्या घरात ऍडजस्ट करेल. एकीकडे ती रोहनची आई सतत स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत असते. तुला वाटतंय का आपली अदिरा त्या घरात ऍडजस्ट होईल? कारण ना ती रोहनच्या मनाप्रमाणे वागू शकणार, ना ती रोहनच्या आईच्या मनाप्रमाणे.
आणि मग स्वतःलाच त्रास करून घेईल. पण मग आपण काय करायचं? आपण असंच त्यांच्या संसारात छोट्या 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 ठिणग्यात टाकत राहायचं. म्हणजे मी सांगते ते का. बाईच्या आयुष्यात नुसतं काम 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 आणि काम, बस सुट्टी नाहीच. ते फक्त माझ्याच नशिबात. 24 तास एक बाई राब राब राबतेय, पण दिसत नाही का मुळात बघतच नाही. डोळ्यांना झापडं लावलीयेत अगदी. कळतंय कळतंय मला सगळं कळतंय. आधी डोळे बंद करून घेतले होते, मी दिसतच नव्हते. आता कान पण बंद करून घेतलेत, म्हणजे माझा आवाज देखील तुम्हाला ऐकायचा नाहीये. शांत निवांत बसायचं, कशाची चिंता नाही, काय नाही काय नाही. एक दिवस काम करता करता मी मरून जाईन ना, तेव्हा कळेल सगळ्यांना. आई, कॉफी रेडी आहे का? कॉफी? हा कॉफी पाहिजे? अगं विसरले मी, तू कॉफी पितेस नाही का? पण काय झालं, 2-3 दिवस सतत कॉफी 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 होते ना, कॉफी संपली. ओ गॉड, तर मी काय करू? मला चहा मिळेल आता मग? मी बनवू म्हणतेस तुझ्यासाठी? आदिरा, असं कसं बोलू शकतेस ग तू? बघ मी सांगते, सून कोण आहे? सून तू आहे, सासू मी आहे. खरं तर तू मला चहा बनवून आणून दिला पाहिजे सोफ्यावर. हा घ्या आई चहा. उलट तूच माझ्याकडे मागतेस आई चहा. तुझ्या लक्षात येते का? म्हणजे शब्द जरी सारखे असले तरी कृती वेगवेगळी आहे ना. ती कसं जमणार ग? असं नाही होत ना. आई आल्यानंतर पण मीच बनवू. आईचे हे आपण नको डिस्कस करायला. मला बनवता येत नाही म्हणून मी तुम्हाला म्हणाले, बट एनिवे मी बनवते. ओके, मला तुम्ही प्लीज सांगाल कसा करायचा चहा? अच्छा, सुरुवातीपासून सांगायला लागेल. ठीक आहे, हे बघ, हे आहे ना. व्हाईट शुगर? आई, आपल्याकडे ब्राऊन शुगर किंवा मॉन्ग फ्रूट शुगर आहे का? स्वच्छ पांढरी साखर आहे ती, ती वापर. ओके फाईन, आय विल मॅनेज. हा. ए, अधीरा, अगं सांडलं ना सगळं पीठ. लक्ष तरी दे ना जरा. सो सॉरी. काय माझा ना हात किचन इतकं लहान आहे की माझा हात कसा लागला काय कळत. एक सेकंड काय झालंय? का ओरडतेस तू इतका अधीरा? मी नाही बोलत आहे, आई बोलतात मोठ्याने. तुम्हाला काय हाऊस आहे का ओरडायची? अरे तुझ्या बायकोला चहा करायचा होता तर ती म्हणते की किचन लहान आहे. आता तू मला सांग, इतकी वर्ष याच किचन मध्ये आपण तिन्ही त्रिकाळ वावरलोय, मी स्वयंपाक केलाय, सगळ्यांना जेवू खाऊ घातलंय ना. तिला तर सध्या चहा करायचा होता. ते लहान आहे किचन, कुठून आणू मी मोठं किचन?